श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पित्थरवाडा म्हणजेच पितरांना समर्पित असलेला पितरांचा पंधरवाडा संपत आहे। म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पितरी अमावास्या आहे। पितरांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजेच सर्व पितरी अमावास्या। तर ही अमावास्या 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12:16 चालू होणार आहे आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:23 समाप्त होणार आहे। तर या अमावास्याला महालय अमावास्या देखील म्हणतात। हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असणार आहे। बऱ्याचशा सेवा उपाय तोडगे आपण या पितरांच्या पंधरवाड्यामध्ये केलेले आहे, पितृपक्षामध्ये केलेले आहेत। आपल्याला पितृदोष होऊ नये, पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहावा, तसेच दर अमावास्याला आपण काही ना काही उपाय तोडगे करत असतो। पण या सर्व पितरी अमावास्याला जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला कधीच पितृदोष होणार नाही। आता सर्व पत्री जी अमावास्या आहे यामध्ये कोणाचे श्राद्ध करावे, तर वर्षभरात पितृपक्षात कोणी आपला पूर्वजांचे नावाने श्राद्ध घालू शकलेलं नाही किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची त्यांना म्हणजे नक्की तिथी काय आहे हे जर माहिती नसेल किंवा आजारपण आलेला असेल किंवा काही कामाच्या अडचणी असतील, तर त्यामुळे अनेक कारणामुळे जर कोणी पूर्वजांच्या नावाने पितर किंवा श्राद्ध घालू शकलेलं नसेल तर ते सर्व पितरी अमावास्याला श्राद्ध घालू शकतात। तसेच सर्व पितरी अमावास्या हा पितरांच्या पृथ्वीवरील शेवटचा दिवस असतो। त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या पितरांचा काही दोष असेल, तुम्हाला जाणवत असेल की तुम्हाला पितृदोष वगैरे आहे, तर या दिवशी एक छोटासा तुमच्याच घरी तुम्हाला उपाय करायचा आहे। तर काय उपाय करायचा आहे ते नक्की बघा। सर्वात महत्त्वाचं बघा की हा उपाय करत असताना आपल्याला अमावास्येच्या दिवशी करायचा आहे। सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजेच 21 सप्टेंबरला संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर काय उपाय करायचा, दिवे लावणीच्या वेळेस आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती धूप लावायची आहे देवांना। त्यानंतर आसन टाकून आपल्याला आसनावरती बसायचं आहे। तुमच्याकडे जर आता हे म्हणजे कापूर लावण्यासाठी एखादं पंती असेल, मातीची पंती असेल किंवा एखादं मातीचं छोटं गोल आकाराचं भांडं जरी असेल तरी ते घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत। तांदूळ टाकल्यानंतर हळदी कुंकू थोडंसं टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। त्यानंतर भीमसेनी जो कापूर आहे त्याचे 5 वड्या आपल्याला, त्याला आकार नसतो भीमसेनी कापराला, तर त्याचे छोटे छोटे असे 5 वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत। त्यानंतर पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे। नंतर काळे तीळ हे पितरांसाठी खरंच खूप प्रभावीशाली असा हे उपाय आहे। काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत, पिवळी मोहरी हातामध्ये थोडीशी घ्यायची आहे आणि त्यानंतर फूल असणाऱ्या लवंग आपल्याला घ्यायचे आहेत, 5 लवंग घ्यायचे आहेत आणि त्या हातामध्ये घ्यायचे आहेत। ते उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत, 3 वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। सर्व आपल्या घरामध्ये फिरून आणायचे आहेत, भिंतीला चिटकून असा हात आपल्या सर्व घरामधून उतरून आणायचा आहे आणि ते आपल्या देवासमोर आल्यानंतर जे बाऊल घेतलेलं आहे आपण, म्हणजे जे छोटंसं मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कापूर आणि थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत, हळदी कुंकू त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे। जे आपल्या मुठीमध्ये आपण 3 वस्तू ठेवलेल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आणि प्रज्वलित करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जप चालू ठेवायचा आहे, म्हणजेच मुखाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अगदी सोपा आणि तुम्हाला येईल हा म्हणजे स्वामींचा आवडतीचा मंत्र श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणत राहायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे की प्रज्वलित झाल्यानंतर तुमचे एक बाळ किंवा 160 वेळा जर स्वामी समर्थ म्हणायचं झालं तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते जे भांडं आहे, मातीचं भांडं आहे जे मध्ये आपण हे प्रज्वलित केलं आहे कापूर वगैरे, तर ते उचलायचं आहे। आपल्या घरामध्ये पूर्ण धूप म्हणजे घरामध्ये जाऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपला मेन दरवाजा जो आहे त्या मेन दरवाजाच्या बाहेर आपल्याला भिंतीच्या साईडला हे ठेवायचं आहे, तिथे शांत होऊ द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते फेकून द्यायचं आहे। जेणेकरून आपल्या घरावर जी पितृदोष झालेला आहे किंवा लोकांची वाईट नजर बाधा झालेली असेल तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला खरंच खूप मदत होणार आहे आणि आपलं घर पवित्र राहणार आहे, सकारात्मक राहणार आहे, सकारात्मक विचाराशी नक्की तुम्ही जोडले जाणार आहात। त्याचबरोबर तुम्ही हे प्रज्वलित केलेत असताना स्वामींचा मंत्राबरोबरच रामरक्षा स्तोत्र जे आहे ते सुद्धा पठण करू शकतात किंवा मोबाईलवरती तुम्ही लावू शकतात आणि मुखाने श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करू शकतात। खूप प्रभावीशाली असा हा छोटासा उपाय आहे पितृदोष दूर होण्यासाठी। सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी तुम्हाला हा छोटासा उपाय नक्की करून बघा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।